मोक्काचा आरोप असणाऱ्या गुन्हेगाराने सुजय विखेंच्या जनसंपर्क कार्यालयाची स्थापना केल्याचा आरोप राजेंद्र पिपाडांनी केलाय। तर महिनाभरापूर्वी शिर्डी जवळील निमगाव हद्दीमध्ये दीपक पोकळे आणि सागर पगारे या दोघांनी सुजय पर्व या नावाने संपर्क कार्यालय सुरू केलं। मात्र यातील दीपक पोकळे हा मोक्कातील आरोपी असल्याचा आरोप राजेंद्र पिपाडांनी केलाय। दीपक पोकळेवर राहता पोलीस ठाण्यामध्ये हत्या, गोळीबार आणि लूटमारीचे विविध गुन्हे दाखल आहेत। सध्या तो जामिनावर जेल बाहेर असून जेलमधून सुटल्यानंतर त्याने सुजय पर्व या नावाने संपर्क कार्यालय सुरू केल्याचा आरोप करण्यात आलाय। यावर सुजय विखेंना विचारले असता त्यांनी माझ्या नावाचा जर असा कोणी गैरवापर करत असेल तर त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला। आमच्याकडे एक पोकळे नावाचा मोठा गुंड आहे, मोक्कातील आरोपी त्या ठिकाणी होता। दीपक पोकळे म्हणून गुंड आहे, मोक्कामध्ये जेरबंद होता। मोक्काचा भंग झाल्यानंतर त्यांनी परत एका तरुणाचं अपहरण केलं, 10 लाख रुपये खंडणी घेतली आणि त्याच्याच कार्यालयाचं ते सगळे आपण जे चित्र पाहिले त्याच्याच कार्यालयाचं उद्घाटन हॉटेल सनेन्सन समोर सुजय विखेंनी त्या ठिकाणी केलं। समाजासमोर तुम्ही काय संदेश देणार आहे? जे लोकांकरता खून करतात, एका वंजारी समाजाचा कार्यकर्ता होता, त्याचा 180 रुपयाचा गल्ला गोळा झाला। तो गल्ला लुटायला आल्यानंतर पोकळे त्याने साहेबला विनंती केली की माझे 180 रुपये फक्त गोळा झालेले, त्याचं मुंडकं तोडलं जातं दुसऱ्या दिवशी। इतकी भीषण परिस्थिती आहे आणि त्याच्या कार्यालयात तुम्ही सुजय पर्व नाव देऊन उद्घाटन करता। म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की प्रचंड गुंडगिरी आहे आणि त्या गुंडगिरीला पाठबळ देण्याचं काम या नेत्यांकडून चालतं, हे फार गंभीर आहे। एखादा व्यक्ती येऊन फोटो काढत असेल, त्याची काय पार्श्वभूमी आहे, मग आता एकदा असा अर्ज ठेवायचा की ज्यांच्यावर गुन्हे दाखल त्यांनी ऑफिसच्या बाहेर थांबा। जनतेसाठी हे ऑफिस पूर्णपणे उघड आहे, लोकप्रतिनिधी हा पूर्णपणे उपलब्ध आहे आणि सर्वसामान्य माणूस येऊन जेव्हा फोटो काढतो त्याचे प्रेम असतं। आता येणारा फोटो काढणारा माणूस कोण आहे हे मला माहिती नाही। अशा जर कोणी व्यक्ती असेल जो माझ्या नावाचा वापर चुकीच्या पद्धतीने करत असेल तर त्याच्यावर निश्चित आम्ही कारवाई करू आणि त्याला त्यामध्ये सुधारणा करून आपण करू। तर निदर्शनात कोणी आणून दिलं तर निश्चित करू।